या ठिकाणीच उद्या अक्षता सोहळा संपन्न होणार आहे। स्वच्छता बघा मित्रांनो, उद्याच्यासाठी स्वच्छता चालू आहे। नमस्कार मित्रांनो, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। तर मित्रांनो, सोलापुरात श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा जत्रा चालू आहे, जे की सोलापूरकरांसाठी एक दिवाळी म्हणलं तरी पण काही कमी नाही आहे। तर कालच्यापासूनच हा जत्रेला सुरुवात झालेली आहे मित्रांनो। तर आज जे सिद्धेश्वर महाराजांनी जे सोलापुरा सिटीमध्ये 68 लिंग जे स्थापना केलेले होते, त्या स्थापनेच्या आज पूर्ण अख्खं सोलापूर त्या 68 लिंगाचे दर्शन केले जातात। आज 7 नंदी ध्वज आहेत, ते सुद्धा आज त्यांचे 3 दिवस हे 68 लिंगाचे दर्शन करायचं सुरुवात झालेली आहे। आपल्या सोमवारी अक्षता सोहळा असतो, ते अक्षता सोहळा पण आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर आज उद्याची तयारी कशी चालू आहे ते बघायचं आहे। आणि आता मित्रांनो, फक्त आज तुम्हाला दाखवणार आहे ती तयारी कशी चालू उद्याची अक्षता सोहळ्याची। खूप मोठा अक्षता सोहळा असतो, बघूयात आता आपण किती मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे आणि सोलापूरकर किती सज्ज आहेत उद्याच्या अक्षता सोहळ्यासाठी। तर चला, तर आपण आता फक्त तेच बघूयात अक्षता सोहळ्याचं सिद्धेश्वर मंदिरचा आज जाऊयात आपण। मित्रांनो, हा एंट्री आहे। तर आजच्या म्हणजे कालच्यापासूनच कुठलेही वाहन आतल्या साईडला जाऊ शकत नाहीत, कुठलेही वाहन प्रकार नाही आत जाऊ शकत, सगळे पायी जाऊ शकतात। तर इथून आत जातात, इथूनच एंट्री आहे आपल्याला, आपण इथूनच आत एंट्री करूया। पोलीस बंदोबस्त बघू शकता, केवढा सुंदर बंदोबस्त आहे, कडक बंदोबस्त असतो मित्रांनो इथे। उद्याचं दृश्य इथं तुम्हाला बघण्यासारखं असेल, नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो, त्या इथलं दृश्य उद्याचं बघण्यासारखं असतो अक्षता सोहळ्याचं। त्यावेळी चालू आहे, दर्शनासाठी लोक अजूनही येत आहेत। ते गाडी येऊ लागलेत, काही सामान उतरू लागलेले आहेत। उद्याची तयारी चांगले जोरात चालू असते मित्रांनो। या हँगिंग लावलेलं आहे, दिसू शकतं तुम्हाला। हे सगळं चालू आहे, सध्या कामकाज चालू आहे उद्याची तयारीसाठी। आणि या इथंच तुम्ही मागे बघू शकता मित्रांनो, या ठिकाणीच उद्या अक्षता सोहळा संपन्न होणार आहे। तरी उद्याचं दृश्य हे तुम्हाला खरंच बघण्यासारखं असणार आहे मित्रांनो। सगळी तयारी आता कसं जोरात चालू तुम्ही बघू शकता, सगळीकडे तयारी चालू आहे, सगळीकडे तयारी, सगळ्या ट्रेन वगैरे आलेल्या आहे, तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, उद्या जे मानाचे लोक असतात, नंदी ध्वजासोबत असतात, जे इथं उपस्थित असतात, त्यांनी 12 बंदी हा एक पोशाख आहे आपल्या ह्यांचं। तर त्या 12 बंदी घातलेले खूप जण भेटतात, पूर्ण पांढरं घातलं, जे मधलं थोडं सेक्शन आता तुम्हाला दाखवलेलं आहे, सगळं सेक्शन पूर्ण 12 बंदी घातलेले, ते सगळ्यांनी पूर्ण व्हाईट म्हणजे पूर्ण पांढऱ्या ह्याच्यानं भरून जातं। उद्याचं दृश्य खरंच बघण्यासारखं मित्रांनो, उद्याचा अक्षता सोहळा खरंच बघण्यासारखा असतो। तर मित्रांनो, हे अक्षता सोहळ्याचा तर व्हिडिओ उद्या तुम्हाला भेटेलच। आणि ह्यानंतर तर मित्रांनो, आपलं गड्डा, जे की सोलापूरचा गड्डा सगळं पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे, ते त्याच्यावर पण आपण एक पूर्ण व्हिडिओ सेपरेट असणार आहे गड्ड्याचं। यावेळेस काय नवीन युनिक आलेलं आहे गड्ड्यावरती, ते सगळं आपण दाखवणार आहे आपल्या चॅनलवरती। म्हणून म्हणतो तुम्हाला मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा। आणि खूप काही आता व्हिडिओ, सध्या मी सोलापुरात आहे, कारण सध्या खूप खास व्हिडिओ काढण्यासाठी मी आज सोलापुरात आलेला आहे। तर कारण आपलं चॅनल सोलापूरचं आहे, तर आपल्याला चॅनल जास्तीत जास्त व्हिडिओ सोलापूरचे असतात, ठीक आहे। उद्याचा अक्षता सोहळा यात्रा तर आता पूर्ण 15 दिवस शेत चाललेला असतो, पण मेन महत्त्वाचं 3 दिवस असतो कालच्यापासून तर चालूच झालेलं आहे, कारण आता 3 दिवस हे असतो की पहिला अक्षता सोहळा असतो उद्याचा, परवा दिवशी होम असतो, त्यानंतर तिसऱ्या दिवशी दारू जे आतिषबाजी केले जातात ते तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओमध्ये दाखवलं जाईल, ठीक आहे। तर या सगळ्या गोष्टी इथं असणार आहेत मित्रांनो। आता आपण थोडंसं आत पण जाऊन बघून दाखवतो तुम्हाला, मंदिर पण दाखवतो, मंदिर परिसरात पण चाललं, कारण सगळीकडे मंदिर परिसरात पण आता सगळे 12 बंदी व्हाईट कपडे, आता मी पण व्हाईट घातलेलंच आहे। तर हे सगळे आज 68 लिंग करण्यासाठी लोक येत चाललेले आहेत तिथं सध्या, सोलापूरकर सध्या। तर तेही सगळ्यांचं दर्शन चालू आहे, आज दिवसभर तेच चालणार आहे, ठीक आहे। तर चला अजून काय काय तुम्हाला दाखवतो।
साईडला गार्डन वगैरे मस्त डेकोरेशन केलेलं आहे, बघू शकता. तर उद्या बोटिंगनं पण नजर ठेवण्यासाठीच हे सगळं चालू आहे मित्रांनो. बोटिंग वगैरे करून म्हणजे बोटिंगनं पण नजर ठेवायला पाहिजे. अशा पद्धतीने तयारी तर चालूच आहे. आता आपण बघूयात आपले जे 7 नंदीध्वज आहेत ते कुठल्या लिंगला म्हणजे कुठल्या लिंग म्हणजे जो 68 लिंगमधले कुठल्या लिंगजवळ आहेत, कितव्या लिंगाजवळ आहेत, आपण थोडंसं चौकशी करूयात. शक्य असेल तर इथे जाऊयात आपण, नसेल तर तुम्हाला फक्त मला आजचं हे एवढं तयारी दाखवायची होती. उद्यापासून आपले प्रोफेशनली परफेक्टली पूर्णपणे व्हिडिओ आपण घेणारच आहे. तर आता हे बघितलं तयारी एवढं जोरात चालू आहे आणि सुशोभीकरण पण एवढं सुंदर करण्यात आलेलं आहे सिद्धेश्वर मंदिरचा. तर हे सगळे हे 68 लिंग करू लागलेत मित्रांनो, बघू शकता तुम्ही. मित्रांनो हे माझं मागं बघू शकता, हे ओम मैदान आहे. ह्या ठिकाणी परवा दिवशी ओम जळला जातो. तिथलंही विधी वेगळा असतो. तर आपण ते काय जास्त शूट करणार नाही, आपण ते काय त्याचं सेपरेट व्हिडिओ बनवणार नाही. तर फक्त तुम्हाला दाखवायचं होतं, सांगायचं होतं. तर ह्याच्या समोरच एक्झॅक्ट ह्याच मैदानामध्ये तुम्हाला दाखवतो. मैदानाच्या समोर हे पूर्ण ओम मैदान आहे. या इथं तुम्हाला आतिषबाजी करण्यात येतो, जे की तिसऱ्या दिवशी असतो. दारू म्हणलं जातं त्याला. त्या दिवशी सगळे आतिषबाजी केलं जातं आकाशात. ठीक आहे मित्रांनो. अजून एक मित्रांनो, आपली गड्डा जो सोलापूरची गड्डा असतो ना, जे फेमस तुम्हाला आधी सांगितल्यासारखं, तर ते सुद्धा ऑलमोस्ट फुल झालेलं आहे. तर तुम्हाला दाखवतो एक झलक. त्याचे पूर्ण सेपरेट व्हिडिओ बनणार आहे पूर्ण गड्ड्याचं. ते जे एक तुम्हाला झलक दाखवतो की तिथपर्यंत पूर्णपणे ऑलमोस्ट फुल झालेलं आहे. तो पूर्ण खालीपर्यंत बघा मित्रांनो. हे सगळं पूर्ण गड्ड्याचं भरलेलं आहे. सगळं फुल ऑलमोस्ट फुल झालेलं आहे. ते पाळणा वगैरे यावेळेस अजून 2च पाळणा दिसू लागले. ती 2, 3, 4 अजून कामच चालू आहे. त्याच्या बघा ह्याच्या अजून तयारी चालू आहे. ह्याची म्हणजे जवळपास पूर्ण झालेलं नाही. जेव्हा हे पूर्णपणे तयार होतो तेव्हा हे सगळं इथं गड्डा पूर्णपणे भरला जातो. याचं पूर्ण सेपरेट व्हिडिओ असणार आहे तुम्हाला मित्रांनो. आता आपल्याला भेटलेले आहेत, त्यांचे दर्शनही सुद्धा झालेले आहेत. जे मानाचे नंदीध्वज आहेत 7, त्यातले 4 नंदीध्वज तर आता ते 68 लिंक करण्यासाठी तर तयार आहेत. तुम्ही मागे बघू शकता. आता तुम्हाला जवळ जाऊन समोरून दाखवतोय. पूर्ण व्हाईट ते जे 12 बंदे सांगितलेले ना, ते जे 12 बंदे घालून लोक तुम्हाला दाखवू शकतात. चला मग तुम्हाला दाखवतो ते पण. तर विचारलो 3 जे मानाचे काटे आहेत ते पुढे गेलेले आहेत नंदीध्वज. आता मागे ते 4 नंदीध्वज आहेत. ते आता त्यांच्या मागे पुढे झालेले आहेत, कारण दरवेळेस सलग असतात. तर मित्रांनो आता बघू, आता त्यांचे 4 घेऊ, मग नंतर त्यानंतर परत ते पुढचे 3 जे मानाचे नंदीध्वज आहेत तिकडेही जाऊया आपण. असे लिंगाचे दर्शन करून सगळे असे नंदीध्वज येत असतात. फक्त एकच गजर असतो मित्रांनो. एकता भक्तलिंग हर बोला हर, श्री सिद्धेश्वर महाराज की जय. हर हे कंपल्सरी हर बघू शकता तुम्ही बघा. हे छोट्याचं पण नंदीध्वज घेऊन चाललेला आहे तो. अजून एक येऊ लागलाय बघा, आली बघा अजून एक नंदीध्वज. हे दोन्ही पण झाले. या दोन्हींचे पण दर्शन होऊन पुढच्या लिंगला दर्शन करण्यासाठी चाललेले आहेत. तुम्ही बघू शकता गोंधळ, उत्साह, किती उत्साह आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर तुम्ही कशा पद्धतीनं जल्लोष चालू, अशाच प्रकारे काही दिवस जल्लोष असंच चालू असणार आहे सोलापूरचं. तर आज आपण फक्त हे इंट्रोमध्ये एक प्रकारचं तयारी इंट्रो हे सगळं चालू आहे. आजच्या हा व्हिडिओमध्ये तुम्हाला असं दाखवलेलं आहे. उद्यापासून खूप सुंदर व्हिडिओ असणार आहेत. आणि ह्या काट्याच्या साथी जे मानाचे नंदीध्वज आहेत तर त्याला नंदी काठीसुद्धाही म्हणतात. त्या सगळ्यांना
खूप सुंदर सजवले गेलेले असतात. त्यांना फुलांनी पूर्ण सगळे सजवले गेले. तर त्यांचे महिला मानाचं काटे असतो हिरे हाबूचा, त्याला नागफणी पण केलेलं असतं. तर तुम्ही बघितलं पण असेल बाकीचं काही व्हिडिओमध्ये. तर ते सगळं आपण आपल्या व्हिडिओ घेणार आहेत आपण आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा, कारण हे आपल्या चॅनलवरती पहिलंच व्हिडिओ आहे, पहिल्या वर्षाचेच व्हिडिओ आहेत हे सगळे. कारण ह्याच्या आधीचं कधी मी हे जत्रेचा व्हिडिओ घेतलेला नाही. तर मित्रांनो आता तुम्हाला एवढंच दाखवायचं होतं मला. तर भेटूया आता पुढच्या सगळ्या असं व्यवस्थित व्हिडिओमध्ये भेटूया. कारण माझ्यासोबत आज एक जण नव्हता माझा मित्र, कारण मी सोलो सगळं शूट केलेलं आहे. तर कितपर्यंत योग्य आलेलं आहे, कितीपर्यंत चांगलं आलं आहे ते आता तुम्हालाच माहिती. तर भेटू असंच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये, म्हणजे नेक्स्ट नाही उद्यापासून, आता इथून 3 दिवस तर तुम्हाला भेटणारच आहे. तर भेटू चला. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. असं पूर्ण सोलापूरचं श्री सिद्धरामेश्वर महाराजांचं जत्रेचे व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि आपल्या भाऊला असं सपोर्ट करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद. बोला एकता भक्तलिंग हर बोला हर. श्री सिद्धेश्वर महाराज की जय. हर.